हिंगोली मिनी सरस प्रदर्शनी व विक्री स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस प्रदर्शनी व विक्री स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले। या प्रदर्शनीला प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिवाणे मॅडम तसेच विक्रम सारस्वत यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। यावेळी प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी स्वतः प्रत्येक स्टॉलला भेट देत तेथील उत्पादनांची पाहणी केली। विशेष म्हणजे त्यांनी विविध स्टॉलवरील वस्तूंची खरेदी करून बचत गटांच्या महिलांना प्रोत्साहन दिले। बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली हस्तकला, खाद्यपदार्थ आणि विविध घरगुती उत्पादने यांना नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला। केंद्रे साहेबांनी महिलांशी संवाद साधत पुढे व्यवसाय वाढवण्यासाठी कोणतीही मदत लागल्यास जरूर कळवा असे आश्वासन दिले। त्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनी आणि विक्री स्टॉल उपयुक्त ठरत असून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रभावी उपक्रम ठरत आहे। रिपोर्ट MDTV न्यूज हिंगोली। मुख्य संपादक राजू गवळी। आमच्या तालुक्यात साहेब बोलवले होते, आमच्या खाडे साहेबांचे बोलवले होते, सगळ्यांना बोलवून आम्ही मोठा कार्यक्रम घेतला आमच्या कलावंताच्या माध्यमातून। कलावंत म्हणजे आम्ही कलाकार, आम्ही कार्यक्रमांचे नियोजन करत असतो। म्हणून आता सावित्रीबाईचं गीत या गजरात आपण सांगितलं लोकांनी, सावित्रीबाईनं आपल्याला शिक्षण दिलं। पहिली शाळा सावित्रीबाईनं म्हणून आपल्याला पहिलं काय होतं, शिक्षण होतं का नाही, कस काय माल आता जरा कमी या 4-5 सर। हाँ घ्या। काय विठ्ठल माझा पिता आई माता रुक्मिणी आपला 12 ते 19 कयादू महोत्सव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली तर्फे लावण्यात आला। या बचत गटाच्या मिनी सरसला जवळपास 12 ते 18 लाखापर्यंतचा फायदा झालेला आतापर्यंत जाणवतो आणि अजून आजचा दिवस जायचा बाकी आहे आणि उद्याचा 1 दिवस बाकी आहे। 2 दिवसात चांगला प्रतिसाद येथील जिल्हा परिषद हिंगोली येथील सर्व नागरिकांनी द्यावा अशी मी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती करतो। तसं तर पाहिलं तर हिंगोलीची हळद खूप मोठ्या प्रमाणात विकली जाते आणि महाराष्ट्रामध्ये हिंगोली टॉपची विक्री हिंगोलीमध्ये हळदीची होते
आणि त्या माध्यमातून बचत गटांना हळदीची उलाढाल मोठ्या प्रमाणात झालेली या जिल्ह्यामध्ये दिसून येते. जिल्हा परिषद हिंगोली मार्फत आणि DRDA मार्फत मिनी सरस तसेच जिल्हास्तरीय प्रदर्शन विक्री इथं आपण हिंगोलीमध्ये आयोजित केलेली आहे. तर आपण सर्वजण पाहत आहोत की सर्व तालुक्यांमधल्या सर्व बचत गटांच्या महिला अतिशय उत्साहानं या सरसमध्ये सहभागी झाल्या. त्याचप्रमाणे वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील किंवा वेगवेगळे घरगुती पदार्थ असतील ते सर्व आपण इथं पाहिलं की वेगवेगळे उत्पादनं सर्व बचत गटांनी इथं विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत. आणि नक्कीच आता जसं PD सरांनी सांगितलं की अतिशय मोठ्या प्रमाणावर इथं विक्री झालेली आहे आणि उद्याचा एक दिवस जो बाकी आहे त्यामध्ये नक्कीच मोठी विक्री होण्याची अपेक्षा आहे. मला नक्कीच महिलांना आवाहन करावं वाटेल की आपल्या महिला भगिनींनी उत्पादित केलेले जे उत्पादनं आहेत किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत याची नक्कीच मेजवानी आपल्याला या सरसच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. तर सर्व हिंगोलीकरांना माझं आव्हान राहील, त्याचप्रमाणे महिला भगिनींना माझं आव्हान राहील की कुठेतरी आपण या सरसच्या माध्यमातून आपल्या भगिनींना प्रोत्साहित करणं तितकंच गरजेचं आहे आणि एक चांगलं व्यासपीठ इथं उपलब्ध झालेलं आहे. तर याचा नक्कीच आपण सर्वांनी फायदा घेणं गरजेचं आहे.